राष्ट्रवासियों से प्रार्थना है कि जिस जिसको बोध चाहिए यहाँ आए और बोध ले। यहाँ आए और बोध ले, कारण हेच एक ठिकाण आहे। मला एक छोटीशी गोष्ट महाराजांनी इतकं सांगितलंय, कोणाला कोणाला आशीर्वाद द्यावा लागतो। यशवंत व्हा, गुणवंत व्हा, जयवंत व्हा, हे जन्मल्यापासून आशीर्वादित आहे। मला एकच गोष्ट सांगायची, मला जास्त वेळ बोलायचं नाही, मी बोलण्याच्या भानगडीत तिथं पडणारच नाही। मी यांच्या पायाच्या प्रसादे असं माझं जीवन आहे। फक्त एक गोष्ट सांगायची, महाराजांनी जे काम आता केलंय इतकं जोरात होतं। त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये मला एक गोष्ट फार गोड आवडली जयवंत बाबा, तो देव होय शब्दाचा हा चमत्कार। शब्द सुद्धा देव होतात, हा जो भाव इतका गोड आहे। आणि शब्दाची कृपा, तो वाट कृपेची करू तू, दिशाची स्नेह भरी तू, जीवातळी अंतरी तू आपला जीव। बसलेल्यांना एक प्रश्न विचारतो, मला फक्त उत्तर द्यायचं, मला मोकळं करा लवकर। कारण अण्णांचा, परमेश्वर महाराजांचा दट्टा असा असतो की तुम्ही इथं आलंच पाहिजे। मी म्हणलं इथं आलंच पाहिजे म्हणायची गरजच नाही, मी दुसरीकडे गेलंच नाही पाहिजे, मी इथंच आलं पाहिजे। तर मग एक सगळ्यांना बसलेल्यांना विचारतो, मला मोकळ्या मनानं सांगा, खिळा भिंतीमध्ये ठोकायचा आहे, ऐकू आले तुम्हाला? खिळा भिंतीमध्ये ठोकायचा आहे, टोकाकून ठोकावा का डोक्याकून ठोकावा? खिळा टोकाकून ठोकावा का डोक्याकून ठोकावा? तुम्ही ऐकायलात का? फडाची माणसं आहेत, आपलं नाव घालू नका। टोकाकून ठोकावा का डोक्याकून? टोकाकून। बरं, भिंतीवर काय ठेवावं, टोक का डोकं? टोक। आणि हाणाव काय म्हणा? हाणाव काय? ते डोकं हाणायला जे आलं होतं ते जयवंत बाबांनी चांगलं हाणलं 2 तास। तू मजा बघा, मजा। माझा एक मित्र असा खेळा टाकत होता बाबा असं भिंतीला, आणि त्याने ठेवताना काय केलं, प्रकाश बाबा त्यांनी ते डोकं ठेवलं आणि टोकाकून हाणीत होतं। ते खिळा काय मध्ये जात नव्हता। त्याचा मित्र आला, म्हणला काय करतो रे? तो मला खिळा ठोकतोय। त्या मला थांब, मला बघू दे। त्यानं असं बघितलं, इकडं बघितलं, तो म्हणला थांब, खिळा ह्या भिंतीचा नाही, ह्या भिंतीचा। खिळा कोणच्या भिंतीचा नसतो, दिशा योग्य सापडली पाहिजे। आणि ज्याची दिशा चांगली सापडते त्याला दशा चांगली सापडते। हे अख्खं कीर्तन ऐकल्याच्या नंतर मला लक्षात आलं। एक गोष्ट लक्षात घ्या, बाबाजींनी बी सांगितलं की आमच्या बोधले परिवारावर अत्यंत प्रेम आहे। प्रकाश बाबा माझे वडील चाकरवाडीच्या माऊलींच्या सानिध्यात असायचे। त्यांच्याकडून मी रामचंद्र बाबांच्या काही कथा ऐकलेल्या आहेत। तेव्हापासून असं वाटायचं, तेव्हा कळत नव्हतं की हे कुठे भेटतील बघायला। आणि मग एकदा अशी भेट झाल्याच्या नंतर लक्षात आलं की तेच हे ठिकाण आहे। वडील असे बसवून आम्हाला कथा सांगायचे। रामचंद्र बाबांच्या खूप कथा मी ऐकल्यात, मला वेळ घालायचा नाही। फक्त एक गोष्ट आहे, बाबा तुम्ही जे आता सांगितलंय ते फक्त मी काळजात असं ठेवलंय, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती, ती कैसी देऊ हाती वाचेची। हे वाणीनं बोलायसारखं नाही, अत्यंत प्रेम करा। अनुभव त्यालाच येतो जो प्रेम करतो, अनुभव त्यालाच येतो जो प्रेम करतो। लक्षात घ्या, पूजा करणं वेगळं आणि प्रेमानं पूजा करणं वेगळं, बरोबर आहे? नुसत्या पूजेला अनुभव येत नाही, प्रेमानं पूजा केल्याच्या नंतर अनुभव। आणि अजून एक लक्षात घ्यायचं, हे सगळं जीवन जगताना एक गोष्ट आहे, बोधले महाराजांची जी ताकद आहे ती महाराष्ट्रापुरती नाही, दिल्लीमध्ये तख्त गाजवणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश महाराज। बघा, एक गणित सांगत आहे, मला एक शेर सांगायचा है, उड़ते हुए पंछियों के पैरों में बाज नहीं होते, बुज़दिल और कायरों के दिलों में राज नहीं होते, आदत सर पड़ गई है जिनको सर को झुका कर चलने की, उन कायरों के दिल सर पर कभी ताज नहीं होते। म्हणून एक लक्षात ठेवायचं, उभा डंका आमचा जो आहे तो आमचाच आहे असं छाती ठोकून समाजाला देणारं गोड व्यक्तिमत्व। आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत, छोट्या लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत असं हात जोडूनच उभं राहणारं व्यक्तिमत्व, त्यांचीच प्रतिकृती आहे। महाराजांनी तर असं वर्णन केलं परमेश्वर महाराजाचं आणि अण्णा महाराजाचं, ऐकताना डोळे भरून आले। कारण त्यांनी एक वाक्य इतकं गोड बोललं की या वयात ही स्थिती
आणि लक्षात घ्या, मूल्य स्थितीलाच आहे, मूल्य वृत्तीला नाही. मला एक गोष्ट